शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी मित्रांचं आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 25 सप्टेंबर आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, हा लिलाव 24 तारखेचा आहे आणि दुपारचा लिलावचा व्हिडिओ आहे, तर कन्फ्यूज होऊ नका। आज 25 तारीख आहे, आज लिलाव बंद आहे मित्रांनो। तर बघू काय बाजार भाव निघतो। दुपारची आवक सांगतो तुम्हाला, एक लाईन ट्रॅक्टरची होती आणि अर्धी लाईन पिकअपची होती। 150 ते 200 मध्ये आवक आहे। बघू काय बाजार भाव निघतो। एक तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। जसं की मी सांगितलं, हा 24 तारखेच्या दुपारचा लिलावचा व्हिडिओ आहे, कन्फ्यूज होऊ नका। आज बंद आहे मार्केट। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी आज सगळ्यांचा बाजार भाव सांगेल। बघू दुपारी काय बाजार भाव निघतो। दुपारची आवक जशी की मी तुम्हाला सांगितली 150-200 मध्ये होती आणि व्हिडिओमध्ये सरासरी हायस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार। ते व्हिडिओ पूर्ण बघा। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला भाऊ बघूया। मित्रांनो, आता आपण दुपारच्या लिलावमध्ये आणि पहिले लाईनच्या अर्ध्यातून सुरू केला आपण। बघू शकतो तुम्ही काय भाव गेलं? 980 रुपये, 980 रुपीज, 980। कुठला आहे कांदा? आयरगावचा कांदा आहे। बघू शकतो तुम्ही, मीडियम साईज आहे। बरं, काल परवा सकाळी होते का? नाही 8 दिवसातून पहिला चक्कर आहे। 8 दिवस अगोदर किती गेलं होतं? 780 गेलं होतं। अच्छा, ठीक। पुढं बघू काय भाव गेलं? 914 रुपये, 914, 914 रुपीज, 914। कुठला आहे कांदा? बरं, मार्केट। पुढं बघू काय भाव गेलं? बघ शकतो क्वालिटी कांदा 980 जाईल। मीडियम क्वालिटी आहे। 980, 980 रुपीज। कुठले दादा? चिंचखेड, खेडगाव, शिरसगाव। अच्छा, शिरसगाव। बरं, ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला? 951, 951। कुठला आहे कांदा? झोपूळ, ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं? 1114 रुपये जायले। 1114 रुपीज, 1114। कुठला आहे कांदा? डोंगरगावचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। किती माल शिल्लक आहे अजून? 5 एक टारले आहे, ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं? 800 रुपये। बरं, नमस्कार। कुठला आहे कांदा? कोकणगावचा कांदा आहे ना। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे, ठीक। पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं? 1102 रुपये, 1102 रुपये, 1102 रुपीज। कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे। काय भाव गेलं? गाव काय भाव गेलं? 900 रुपये, 900 रुपीज। बघू शकतो तुम्ही कुठला आहे कांदा? मातेरवाडी, ठीक। काय भाव गेलं? 1490 रुपये, 1490 रुपीज, 1490। साईज बघू शकतो तुम्ही, गोळा माल आहे मित्रांनो। 75, 70, 75 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? भोयेगाव। बियाणं कोणतं त्याचं? रॉयल पिंक। किती माल बाकी अजून शिल्लक? 100 एक क्विंटल, ठीक। पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला दादा? 1051 रुपये, 1051 रुपीज। कुठले आपण? शिवरे, ठीक आहे, 1051। पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला? 906 जाईल, 906 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे, 906 रुपये, ठीक आहे। पुढं बघू गोल्टी आहे, बघू शकतो तुम्ही काय भाव गेली? 860 जाईल, 860 रुपीज। कुठला आहे कांदा? आयरगावचा कांदा आहे, ठीक आहे, 860 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची साईज बघू शकतो तुम्ही, 65-70 साईज आहे कांद्याला। काय भाव गेले? 1700 रुपये जाईल, 1700 रुपये, 1700। कुठला आहे कांदा? बरं, आणि बियाणं कोणतं त्याचं? रसाचं बियाणं आहे, बरं। पुढं बघू बघ शकतो क्वालिटी काय भाव गेला? 1215 ना,
55 1255 जाईल 1255 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं नारायणगाव. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं घरगुती बियाणं आहे. ठीक. माल किती शिल्लक आहे अजून? 7-8 ट्रॅक्टर. ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1000 रुपये. 1000 रुपये. कुठला आहे कांदा? नारायणगाव. 1000 रुपीज. 1000 रुपये. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. घरगुती बियाणं आहे ना. ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1100 रुपये. 1100 रुपीज. 1100. बघ शकून क्वालिटी कांद्याची. कुठला कांदा? नारायणगाव. नारायणगावचा कांदा आहे. बरं. बियाणं कोणतं होतं याचं? किती माल बाकी असेल अजून? 8 एक ट्रॅक्टर आहे का? ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 950. बघ शकतो मी 950 रुपये. 950 रुपये. कुठला आहे कांदा? नारायणगावचा ना. बरं. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला भाऊ? 1400 रुपये. 1400 रुपीज. सुपर मीडियम साईज कांदा आहे. कुठला कांदा आहे? सुकापूर. बियाणं कोणतं होतं दादा याचं? गावठी बियाणं आहे. बरं. सुकापूर. किती माल शिल्लक आहे अजून? 2-3 ट्रॅक्टर आहे. ठीक आहे. काय भाव गेलं? 1800 रुपये. बघू शकतो तुम्ही मीडियम सुपर क्वालिटी आहे. कलर आहे. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. 1800 रुपये जाईल. 1800 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकापूर ना. बियाणं कोणतं होतं त्याचं? वर्षांचं बियाणं आहे. बरं. किती माल आहे अजून बाकी? शेवटची गाडी होती का? बरं. ठीक. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1225 रुपये जायले. 1225 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंपी टाकळी. बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. पुढं बघ. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1290 रुपये. 1290 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? नांदुर्डी. बियाणं कोणतं होतं याचं? बरं. ठीक. पुढं बघू. येल्लोरचं बियाणं आहे ना. बरं. काय भाव गेलं? 900 रुपये. 900 रुपये. बघू शकतो तुम्ही 900 रुपये जायले. 900 रुपीज. कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी. लोखंडवाडी. प्रसादचं बियाणं आहे ना. बरं. किती माल शिल्लक असेल अजून? 5-6 ट्रॅक्टर. 5-7 ट्रॅक्टर. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1580 रुपये. 1580 रुपीज. कुठला आहे कांदा? तिरळ. बियाणं कोणतं होतं याचं? घरचं आहे. घरगुती. घरगुती बियाणं आहे. तिरळचा कांदा आहे. 1580 रुपये. बघू शकतो. किती माल शिल्लक अजून? 9-10 ट्रॅक्टर आहे. 9-10 ट्रॅक्टर आहे. बरं. काय भाव गेला आता? किती गेलं? 1451. आपलाच कांदा आहे ना. बरं. 1451 जाईल. 1451 रुपीज. तिरळचाच कांदा आहे. बरं. याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं. रालीचं बियाणं माझ्या बस बस बस. बघ तुम्ही. काय भाव गेलं? 1400 रुपये. 1400 रुपीज. तिरळचा कांदा आहे. बघ शकतो तुम्ही. बियाणं कोणतं दादा याचं? पंचगंगा बियाणं. ठीक. काय भाव गेला काका? 1300 रुपये. 1300 रुपीज. बघ शकतो तुम्ही. सुपर माल आहे. मीडियम साईज मध्ये. कुठला कांदा आहे? हा आपला इथला आहे. काजूचा आहे. कालवीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं? बियाणं कोणतं होतं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक. किती माल शिल्लक आहे अजून? सुरुवातीमध्ये 4-5 ट्रॅक्टर. अच्छा 4-5 ट्रॅक्टर. ठीक. काय भाव गेलं? 1353 जाईल. बघू शकतो तुम्ही मीडियम साईजमध्ये. 1353 रुपीज. कुठले आपण? दारणा सांगली. बियाणं कोणतं होतं दादा याचं? येल्लोरचं बियाणं आहे. दारणा सांगलीचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेला काका? 999. लगभग 1000 रुपये जायले. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? जोपूरचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? बरं. येल्लोर. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. साईज आहे. कलर आहे. काय भाव गेलं? 1700 रुपये. 1700 रुपीज. 70-75 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? चिंचखेड.
बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं नाही सांग. ठीक आहे, पुढं बघू. मीडियम साईज आहे. काय भाव गेलं? 1271 1271 रुपीज. 1271. कुठला आहे कांदा? उंबरखेड. 1271. बियाणं कोणतं होतं याचं? बरं, एलोरचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1600 रुपये. 1600 रुपीज. 60 ते 65 साईज आहे. कुठला आहे कांदा? नांदूर खुर्द. बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे, नांदूर खुर्द. शिल्लक किती अजून? शिल्लक किती माल? एक ट्रॅक्टर आहे. बरं, काय भाव गेला दादा? 1550. 1550 रुपीज. बघू शकतो. कुठला आहे कांदा? वावीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं काकायचं? प्रसादचं बियाणं आहे ना. ठीक. किती माल आहे शिल्लक अजून? 5 एक ट्रॅक्टर आहे ना. बरं, काय भाव गेला दादा? 1270 रुपये जायले. 1270 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. ठीक आहे, 1270. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं. किती माल शिल्लक आहे अजून? 2-3 ट्रॅक्टर आहे ना. ठीक. पुढं बघू.